नमस्कार मंडळी, मी क्रांती रेडकर वानखेडे तुमच्या सगळ्यांचं ह्या शब्दसुरांच्या मंचावर स्वागत करते, ज्याचं नाव आहे महफिल. स्पेशल पार्टनर पॅराशूट जॅस्मिन. स्वागत करूयात आपल्या महफिलीमध्ये रंग भरणाऱ्या आपल्या म्युझिक मास्टर अर्थातच अविनाश चंद्रचूड यांचं. आणि आता स्वागत करूयात ह्या महफिलीला स्वरसाज चढवणाऱ्या आपल्या वाद्यवृंदाचं. कोळी गीतं ही महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यात वाजायला लागली की आपली पावलं ही आपोआप थिरकायला लागतात. कोळी गीतांमध्ये आहेच तेवढी ताकद. आनंदाचं जल्लोषाचं वातावरण जिकडे जिकडे असतं तिकडे तिकडे कोळी गीतं ही वाजलीच म्हणून समजा. हे कोळी गीतांचे अनुभव आणि गोष्टी सांगायला आज आपल्यासोबत एक खास पाहुणे आलेले आहेत, ज्यांच्या कोळी गीतांवर अख्खा महाराष्ट्र नाचला आहे. ज्यांचं गाणं वाजायला लागल्यावर सगळे म्हणतात मी हाय कोली. ज्यांच्या गाण्यावर डोल वाऱ्यावर डोलायला लागतात. सगळे नाखवा आपापली वल्लव वल्हायला लागतात. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात श्रीकांत नारायण यांचं. श्रीकांतजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं महफिल या कार्यक्रमामध्ये. आणि तुमच्या आयुष्यात अनेक महफिली रंगल्या असणार, पण तुमचा सगळ्यात तो यादगार क्षण कुठला होता? कुठल्या मैफिलीत होता? यादगार क्षण आणि मैफिल म्हणजे ह्या वर्षातलं हाच. थँक्यू सो मच. मी खोटं बोलत नाही, खरंच. कारण मी हा कार्यक्रम नेहमी बघतो आणि भरपूर माझ्याकडे लिंक्स पण येतात या कार्यक्रमाचं. आणि माझं एक मनात होतं की कधी मी ह्या मैफिलात जाऊन माझं गाणं पेश करण्याची मला संधी मिळेल. पण आज ते स्वप्न माझं पूर्ण झालं आहे. आणि 2020चं हा एक मोठं स्वप्न आणि किंवा म्हणेन मी एक ड्रीम कम ट्रू असं झालंय. अँड आय एम थँकफुल टू झी मराठी, झी युवा अँड महफिल to invite me to this mahfil and sing in this mahfil. ऑफ कोर्स येस. म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात काय पूर्ण भारतात ह्या जगात मराठी कोळी गीतांचं नाव म्हणून तुम्ही किंवा त्याचं समीकरण म्हणून तुम्ही फेमस आहात. पण आज आम्हाला नुसती कोळी गीतं ऐकायची नाहीत, आम्हाला अजून तुमच्याकडून खूप काही ऐकायचं आहे, तुमच्याकडून खूप काही किस्से जाणून घ्यायचे आहेत. सो मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, तुम्ही स्थानापन्न व्हा आणि आपण ह्या महफिलीला सुरुवात करूया. थँक्यू. कोळी आगरी लोकांचं आराध्य दैवत म्हणजे एकविरा देवी. ती देवी डोंगरावरून समुद्राच्या पोटात गेलेल्या कोळ्यांचं रक्षण करते, ही त्यांची भावना. म्हणूनच आमच्या पाठीशी तू सतत राहा हे गाऱ्हाणं घालणारं हे आपलं पुढचं गाणं, एकविरा आई तू डोंगरावरी. आणि हे गाणं आपल्या समोर सादर करण्यासाठी येते आहे सावनी रवींद्र.
निसर्गाच्या कुशीत वसलेला, अथांग सागराच्या किनारपट्टीने सजलेला हा आपला महाराष्ट्र. महाराष्ट्राला निसर्गाचं मोठं देणं आहे. कोकण किनारपट्टी ही आपली शान आहे. ह्या कोकण किनारपट्टीची शान म्हणजे किनाऱ्यावर लागलेल्या होड्या. याच होड्यांचं आणि कोळी बांधवांचं गाणं आता इथे सादर होणार आहे. करेक्ट ओळखलं, मी हाय कोली. आणि ऑफकोर्स इथे श्रीकांत नारायण हजर आहेत आणि ते हे गाणं म्हणणार नाही असं होऊ शकत नाही. जोरदार टाळ्याने स्वागत करूया श्रीकांत नारायण यांचं. हे हे आहा 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 मी हाय कोली सोरिल्या डोली या मुंबईच्या किनारी मारतीन कोली हानल्यान गोली. चल जाऊ बाजारी.
गीतांना खूप मोठा इतिहास लाभलेला आहे. लोकप्रियता हा कोळी गीतांसाठी समानार्थी शब्द आहे. कोळी गीत हे फक्त कोळीवाड्यासाठी मर्यादित नाहीये, ते संपूर्ण महाराष्ट्राचं गीत आहे. सोशल मीडिया आल्यापासून तर कोळी गीतांच्या लोकप्रियतेला उधाणच आलेलं आहे. ऐकूयात आजच्या पिढीचं एक लोकप्रिय कोळी गीत, मंदामाई शिकलेली नव्हती काय. आणि हे गीत आपल्या समोर सादर करण्यासाठी येतोय ह्याच गीताचा संगीतकार आणि गायक अनिमेश ठाकर. न मंदमाई शिकलेली नव्हती का, न मंदमाई अडाणी होती का, न मंदमाई शिकलेली नव्हती का, न मंदमाई अडाणी होती का. न पालघरचे स्टेशनपासून पाचपतीचे नाक्यापर्यंत संगतीला माये येन काय गो मंदा. पालघरचे स्टेशनपासून पाचपतीचे नाक्यापर्यंत संगतीला माये येन काय गो मंदा. न मंदमाई शिकलेली नव्हती का, न मंदमाई अडाणी होती का, न मंदमाई शिकलेली नव्हती का, न मंदमाई अडाणी होती का. न मंदा तुयाटी तोड आणले गो मंदा, तुयाटी फेरवी आणले मंदा, तुयाटी तोड आणले गो मंदा, तुयाटी फेरवी आणले. न बोईसरचे स्टेशनपासून पामटेमीचे नाक्यापर्यंत संगतीला माये येन काय गो मंदा. बोईसरचे स्टेशनपासून पामटेमीचे नाक्यापर्यंत संगतीला माये येन काय गो मंदा. न मंदमाई शिकलेली नव्हती का, न मंदमाई अडाणी होती का, न मंदमाई शिकलेली नव्हती का, न मंदमाई अडाणी होती का. न काय सांगू सुमित, न काय सांगू जयेश, काय सांगू अनिमेश, न काय सांगू रूपेश. न मंदमाई शिकलेली नव्हती ना, मंदा बिना मास्तर पण नव्हता ना. न मंदमाई शिकलेली नव्हती ना, मंदा बिना मास्तर पण नव्हता ना. न विरारचे स्टेशनपासून बोलींचे नाक्यापर्यंत संगतीला माये येन काय गो मंदा. विरारचे स्टेशनपासून बोलींचे नाक्यापर्यंत संगतीला माये येन काय गो मंदा. न मंदमाई शिकलेली नव्हती का, न मंदमाई अडाणी होती का, न मंदमाई शिकलेली नव्हती का, न मंदमाई अडाणी होती का, न मंदमाई शिकलेली नव्हती का, न मंदमाई अडाणी होती का, न मंदमाई शिकलेली नव्हती का, न मंदमाई अडाणी होती का. वाह, क्या बात है अनिमेश. येस मॅम. 21 मिलियन व्ह्यूज आहेत ह्या गाण्याला. म्हणजे ह्या सोशल मीडियाच्या जगात यश हे व्ह्यूजमध्ये मोजलं जातं आणि त्यात जर तू मिलियन्समध्ये तुला व्ह्यूज आहेत त्यामुळे तुझी पॉप्युलॅरिटीचा तू विचार कर. क्या बात है. पहिले तर तुझ्या ह्या यशासाठी तुझं खूप खूप अभिनंदन. थँक्स अ लॉट मॅम, थँक्यू व्हेरी मच. आणि आता मला सांग, म्हणजे मी इथे बसून गाणं ऐकत होते आणि मी जवळपास नाचत होते, कारण की हे गाणं हळूहळू ना इतकं आवडू लागतं की तुम्हाला त्याची नशा होते. तर हे गाणं तुझं म्हणजे काय संकल्पना होती आणि तू काय विचार केलास, लिरिक्स कसे लिहिलेस, ह्याचं संगीतही ह्यानी केलेलं आणि गायलंही ह्यानी. सो व्हॉट वॉज द होल स्टोरी? ॲक्च्युली मॅम झालं असं की याच्या आधी पण मी फार आगरी आणि कोळी गाणी गायले होते. पण बेसिकली सीन असा झाला की माझ्यावर स्टॅम्प लागत चाललेला की अरे अनिमेश ठाकूर हा फक्त आगरी कोळी गाणेच गाऊ शकतो. म्हणजे तसं बघितलं तर असं काही नाही आहे. ॲक्च्युली माझे आजोबांचे आजोबा, त्यांचे आजोबा, तेव्हापासून आमचं घराणं चालत आलं आहे. म्हणजे ते दरबारी गायक होते. अरे वा. सो तिकडनं ही जर्नी आहे. तर
ॲक्च्युली कोळी गीतं म्हणजे फक्त मी श्रीकांत सरांना ऐकूनच म्हणजे याच्यात इंटरेस्ट घेतला. सो मग जेव्हा हे माझ्या कानावर येऊ लागलं की अरे हा फक्त कोळीच गाणं गाऊ शकतो, हा फक्त कोळी गीतच करू शकतो, तर मी विचार केला की बस यार, आता याच्यानंतर आपण एक पण कोळी गाणं करायचं नाही. सो मी ब्रेक घेतला. मी म्हटलं यार नाही, अभी एक बी गाणं नाही करणार. तर तेवढ्यात असं झालं की कृणाल आणि अल्ट्रा म्युझिकचे जे HOD आहेत सुरेश पितळे सर, सो त्यांचा मला एक दिवशी कॉल आला आणि ते बोलले की अनिमेश एक गाणं आहे, तर मी ते गाणं घेऊन तुला 2 मुलांना पाठवतो तुझ्याकडे, तर ते फक्त करशील का? तर मी बोललो सर प्लीज मला कोळी गीत सोडून बाकी काहीही द्या, कारण मला स्टॉप घ्यायचा, मला बाकी पण माझे व्हेरिएशन्स दाखवायचे. सो ते बोलले सर प्लीज अनिमेश माझ्यासाठी एक गाणं कर फक्त. म्हटलं ठीक आहे सर, तुम्ही पाठवा त्यांना. माझे मित्रच आहेत ते, रुपेश जाधव आणि जयेश जाधव, हे दोघं आले घरी आणि त्यांनी मला गाणं ऐकवलं की अरे असं असं आहे हे गाणं. सो मग मी गाणं घेतलं. त्याचा ट्रॅक विदिन हाफ ॲन आवर मी ओव्हरऑल ट्रॅक कंपोज वगैरे करून सगळं झालं. आणि मी स्वप्नात पण विचार केला नव्हता की आता सध्या बघितलं तर ओव्हरऑल ऑडिओ अँड व्हिडिओ सगळे मिळून 52 मिलियन व्ह्यूज झालेत त्या गाण्याला. आणि मी स्वप्नात पण विचार केला नव्हता की हे गाणं एवढं पॉप्युलर होईल. आणि त्या गाण्यानंतर माझी लाईफ एकदम वेगळीच टर्नअप झाली आणि त्या गाण्यानंतर मला खूप फेम मिळालं. खूप छान. मी तुझं गाणं खरंच खूप एन्जॉय केलं आणि Thanks a आमच्या lot. पूर्ण टीमकडून तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्स अ लॉट मॅम, थँक्यू व्हेरी मच. अनंत काणेकर यांनी सगळ्यात पहिलं रेकॉर्डेड कोळी गीत लिहिलं, ते म्हणजे आला खुशीत समिंदर. तेव्हा ते गाणं खूप गाजलं, पण मध्यंतरीच्या काळामध्ये पुन्हा कोळी गीतांचा शुकशुकाट होता. त्यानंतर अनेक वर्षांनी गीतशिल्प मराठी गीते ह्या अल्बमच्या निमित्ताने पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी शांता शेळके यांच्याकडून 3 कोळी गीतं लिहून घेतली. पण शांता शेळके ह्यांना तेव्हा खात्री नव्हती की त्या कोळी गीतं लिहू शकतील की नाही. पण पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांना गाणी लिहायला भाग पाडलं. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये कोळी गीतांची जणू लाटच आली. त्यातलंच एक गाणं आता आपल्यासमोर सादर होणार आहे. लता मंगेशकर आणि हेमंत कुमार यांच्या आवाजातलं मी डोलकर दर्याचा राजा. आणि हे गाणं आपल्यासमोर सादर करण्यासाठी येत आहेत
सावनी, जयदीप, कमाल गायलात तुम्ही. कारण की पंडित हृदयनाथ मंगेशकरांचं म्युझिक असलं की आपल्याला एक असं दडपण असतं किंवा की आपण ह्याचं सादरीकरण कसं करू, कारण की जे गायक होते ज्यांनी गायलं आहे ते पण इतके मोठे आहेत. काय वाटत होतं तेव्हा? अशी जी गाणी असतात ना त्याच्यात असं आहे की भावना महत्त्वाची, सूर महत्त्वाचे का तो त्यांनी त्या चालीचा जो एक झोल बांधलाय तो महत्त्वाचा. म्हणजे इतक्या गोष्टी असतात आणि त्या सगळ्या बॅलन्स करून गायचं. म्हणजे मगाशी श्रीकांत सरांनी सांगितलं की त्यावेळेला लाईव्ह रेकॉर्डिंग व्हायचं. तर कसं ह्या लोकांनी सगळं हे लाईव्ह काम केलं असेल आम्हाला इथे गात असताना ते जाणवत असतं क्षणोक्षणी. आणि इतके जबरदस्त म्युझिशियन्स आमचे सगळे आहेत ना हे. आणि अविनाशने पण इतकं छान हे सगळं बांधून आणले की आम्हाला तो एक छान ट्रॅक गायला मिळतो. आणि मग त्याच्यावरती आम्ही जेव्हा ते गाणं सादर करतो ना तेव्हा मग ती मजा येते. पण धाकधूक असते की सगळं व्यवस्थित होईल ना, सगळं व्यवस्थित सूर लागतील ना. आणि ती चालच तशी ग्रेट आहे त्या मनाने. खरंय. तुला काय म्हणायचंय? शांताबाईंचं हे काव्य आहे आणि माझ्या वाचनात असं आलं होतं की शांताबाईंनी ही सगळी गाणी लिहीपर्यंत समुद्र बघितलाच नव्हता. अच्छा. आणि समुद्र आजपर्यंत न बघताच त्यांनी ही सगळी गाणी लिहिली होती. वा, वा. खरं तर किती मोठी गोष्ट आहे. आणि हो, आणि इनफॅक्ट हे गाणं ऐकत असताना आपल्याला बोटीवर असल्याचा फील येतो की नाही? अगदीच. म्हणजे आणि ते त्याच्यात एक असा डोल आहे बघ. हां, ऑफकोर्स येस. आणि ते किती कमालीचं आहे. आणि शांताबाईंनी लिहिलेलं सगळ्यात पहिलं कोळी गीत आहे हे. त्यामुळे खरंच ह्या सगळ्या दिग्गजांसाठी एकदा जोरदार टाळ्या. थँक्यू सो मच. Thank अजून you. छान छान अशी गाणी आम्हाला तुमच्याकडून ऐकायची आहेत. थँक्यू Thank you. थँक्यू. कोणताही आनंदाचा क्षण असो, कोळी गीतं या प्रत्येक छोट्या मोठ्या आनंदाच्या उत्सवाच्या प्रसंगावर वाचतात. असं असताना जो दर्या या कोळी बांधवांचा जीव की प्राण आहे, त्या दर्याची पूजा करायची असेल आणि त्यावर गाणं नाही, असं होणं शक्यच नाही हो. याच दर्याच्या पूजेला वेसावची पारो नटून थटून निघाली आहे. ऐकूयात वेसावची पारो. आणि हे गाणं आपल्या सगळ्यांसमोर सादर करण्यासाठी येत आहेत आपले लाडके गायक श्रीकांत नारायण.
जमलंय गो बघावला माझे वेसावचे पारुला तुझा नकुआ बघ कसा सजलंय तुला आनंद मनान झायलंय आज सणाचे दिसाला तुझे हातान घालीन हिरवा चुरा आपले लग्नाचे दिसाला नवस करून देवाला न भरीन सिंदूर तुझे माथ्याला नवस करून देवाला न भरीन सिंदूर तुझे माथ्याला वेसावची पारू नेसली गो नवा सारा वेसावची पारू नेसली गो नवा सारा जाऊ चल गो बंदराला ग पारू दर्याचे पुंजेला जाऊ चल गो बंदराला ग पारू हे पारू श्रीकांतजी तुमची सगळी गाणी ऐकून मला काय सांगू मी मला माझ्या आयुष्याचा प्रवास आठवतो कारण की शाळेतलं गॅदरिंग म्हणू नका किंवा सोसायटीतली पूजा म्हणू नका त्याच्यानंतर प्रोफेशनलला आल्यावर कॉलेज इंटर कॉलेजेटमधले डान्स म्हणू नका आणि नंतर ॲज अन ॲक्ट्रेस स्टेजवर असंख्य वेळा तुमच्या सॉंग्सवर मी परफॉर्म केलेला आहे त्यामुळे एक ना खूप वेगळी अटॅचमेंट आहे मला तुमच्या सगळ्या गाण्यांशी आणि ह्या गाण्याबद्दलची तुमची काय आठवण आहे थँक्यू क्रांतीजी सर्वात प्रथम खूप खूप आभार महफिल या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला तुम्ही इकडे बोलवलात आणि मला खूप खूप आनंद झाला आणि ह्या गाण्याचा प्रवास असं सुरू झाला माझं कॉलेजमध्ये प्रत्येक म्युझिकल शोजमध्ये मी गायचो तेव्हा वेसावकर अँड मंडळी हे लोक तिकडे त्यांचे डान्स परफॉर्मन्सेस वगैरे असतात तेव्हा त्यांना एक ऑफर दूरदर्शनवरून मिळालं की नारियल पौर्णिमेसाठी त्यांना एक कार्यक्रम एक छोटंसं 10 मिनिटाचं डान्स आयटम त्यांना दूरदर्शनला पाहिजे होतं ते नारियल पौर्णिमा नारळी पौर्णिमे आणि कोळी लोकांचं स्पेशली अच्छा त्यांना एक नवीन व्हॉइस पाहिजे होतं आणि माझा एक मित्र आहे संतोष नायक आम्ही एकत्र होतो कॉलेजात आणि तो माझ्यापेक्षा सिनियर होता आणि आय जस्ट स्टार्टेड मी फक्त गायला सुरुवात केली तेव्हा कॉलेजमध्ये कॉम्पिटिशन्स वगैरे तर त्यांनी माझं नाव रेकमेंड केलं अच्छा. की असं आहे एक व्हॉइस पण कोळी गाणं त्यांनी गायलेलं नाही अजून तर तुम्ही त्याला ट्राय करू शकता तुम्ही म्हणून तर रोज मी वर्सोव्याला जायचो आणि ते उच्चार आपण मराठी गाण्यांची सवय होती मला कारण मराठी शोज भरपूर केले मी तेव्हा तर डोल डोलतंय वाऱ्यावर तर ते डोल मी गायचो ढोल तर मग ते सांगायचं मला अरे राजा ढोल नाही राजा ढोल नाही डोल 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 म्हणजे त्यांचं ते नेट असतं ते आणि परतय पडतय परतयला पडतय गायचो हे सगळं लहान लहान जे उच्चार होते महिना पवन करे सोर सोर हा ते तसंच व्हायचं अरे सोर नाही बाबा सोर हा तर आय केम त्याच्यानंतर रेकॉर्ड झालं आणि तो गाणं एवढं गाजलं टीव्ही मध्ये पण लोकांना खूप आवडलं आणि नंतर डोल डोलतय मी हाय कोली बर दोन्ही गाणं आम्ही रेकॉर्ड केली तेव्हा नंतर व्हिनस कंपनीनी ते ऐकलं मग नंतर जो तो त्यांनी रेकॉर्ड करून जे पब्लिसिटी झाली आणि त्याची एवढी तो सेल आणि त्यावेळी एवढी मीडिया पण नव्हती आमच्याकडे फक्त रेडिओ हाच एक माध्यम होता पब्लिसिटीसाठी आणि पोस्टर्स वगैरे प्रत्येक कॅसेट शॉपच्या बाहेर लावायचं ते आणि त्या माध्यमातून एवढं ते गाणं गाजलं मला स्वतःला आश्चर्य झालं की मीच गायलोय का हे मला विश्वासच बसेना खरंच पण त्याच्यात त्या टीम मधला एक माणूस आपल्याकडे आहे आज मला गर्वाने मी सांगतो अनिल करंजगावकर ही वॉज
बोलते ना ओरिजिनल जो जन्म होता है ना बच्चे का, तो ये इन्होंने देखा है वो जन्म होते हुए। क्या बात है, तो आज मुझे बहुत खुशी हो रही है कि ये भी हमारे साथ हैं क्या बात। और मैं उनके सामने गा रहा हूँ। क्या बात है अनिल जी. कारण मला तो आठवत हा माझा असा प्रवास झाला. मग नंतर भरपूर गाणी मी रेकॉर्ड केली. लोकगीतं, कोळी, हिंदी, सगळं आणि सगळं सुरू झालं. ते Right. ट्रेंड माझं एक सुरू झालं. मी तुम्हाला रिक्वेस्ट करते तुम्ही आसनस्थ व्हा आणि पुढचा हा पूर्ण कार्यक्रम एन्जॉय करा. थँक्यू सो मच. थँक्यू. वेसावची पारू नेसली गो नवा सारा, जाऊ चल गो बंदराला गपारू दर्या. गाणं हे तुमचं पहिलं प्रेम नव्हतं, तुमचं पहिलं प्रेम काहीतरी वेगळं होतं. माझं पहिलं प्रेम होतं क्रिकेट. ओ आणि मला खूप खूप आवडायचं म्हणजे आय वॉज क्रेझी. मला तुम्ही आत्ताही ते बोललात ना श्रीकांत सर आपण खेळूया म्हणून, मी तयार आहे खेळायला. मला ते थकान वगैरे मध्ये काय नाही. क्रिकेट खेळायला मी कधी जाऊ शकतो. 4 वाजता उठू शकतो. आणि मी उठायचो तेव्हा 4 वाजता उठून मलाडला राहायचो आपण. आणि तेव्हा रिक्षा वगैरे काय नाही, चालत 10 मिनटं स्टेशनला जायचो. पहिली गाडी जी असते ते पकडून शिवाजी पार्कला जायचो, वरळीला जायचो. आणि भरपूर मी मेहनत केली आहे त्याच्यात. पण त्यावेळी फॅसिलिटीज नव्हती, एवढे ग्राउंड्स नव्हते. मग मी सोडून नाही दिलं, पण मला ते असं एक सिच्युएशन झाले माझ्या लाईफमध्ये, ते मला ते बंद करावं लागलं. आणि आय हॅड टू स्टार्ट वर्किंग. आणि जॉब करत असताना मला ही संधी मिळाली. आणि असं एक वळण म्युझिककडे, असं एक ट्विस्ट म्हणतो ना लाईफमध्ये, असं एक ट्विस्ट. आणि हा ट्विस्ट अजूनही चालू आहे माझं. वा वा. आणि ह्याच्यातनं मी काय बाहेर पडणार नाही आता. आणि जे काय प्रेम लोकांनी मला दिलं, ॲप्रिशिएट केलं माझं गाणं. आणि अजूनही लोकांना आवडतं. तर त्यांना मी आश्वासन देतो, एक प्रॉमिस देतो की असंच मी गात राहीन आणि असंच त्यांचं मनोरंजन करत राहीन. खरंय. म्हणजे आता बघा ना, जर तुम्ही क्रिकेटर आज झाला असता तर ओबामाने इंडियात येऊन कोणाच्या गाण्यावर नाच केला असता? तुम्हाला सगळ्यांना हे ठाऊक आहे की नाही की ओबामा आणि बराक ओबामा आणि मिशेल ओबामा जे तेव्हा प्रेसिडेंट ऑफ अमेरिका होते आणि फर्स्ट लेडी ऑफ अमेरिका, जेव्हा ते इंडियात आले होते तेव्हा सगळी गाणी बाजूला ठेवून त्यांनी नाच केला तो मी हाय कोलीवर. आणि सर हे तुमचं गाणं आहे, काय अनुभव होता तो? खूप एक मोठा अनुभव. म्हणजे मला माहीतच नव्हतं की हे झालेलं आहे असा प्रकार. मी होतो हैदराबादला आणि आय वॉज ऑन अ वेकेशन ॲक्च्युली. तर सकाळी 6 वाजता मला फोन आला. एकतर घाबरलो. सकाळी कोणाचा फोन येतं म्हणजे आपल्याला वाटतं काहीतरी बॅड न्यूज का असं. तर मी घाबरत ते उचललं मी फोन. मला हॅलो. तर मला मित्राचा फोन होता. तो मला अरे कुठे आहेस तू? मला मी आहे वेकेशनमध्ये आहे, हैदराबादला आहे. अरे लवकर टी व्ही लाव. तर टी व्ही लावलं मी. तर प्रत्येक चॅनलमध्ये हेच गाणं वाजवत होतं तेव्हा. तर आय वॉज सो हॅपी की त्यावेळेला सोशल मीडिया नव्हता, त्यावेळेला काही दुसरं अजून साधन नव्हतं की हा चेहरा त्या गाण्यामागे आहे हे दाखवण्याचा. आणि मला असं वाटतं की पण महाराष्ट्रातल्या जेवढे न्यूजपेपर्स आहेत, जेवढे मराठी न्यूजपेपर्स आणि मराठी पत्रकार, ह्या लोकांनी मला खूप प्रतिसाद दिला, खूप सपोर्ट केलं या लोकांनी. आणि खूप माझं नाव लोकांपुढे आणलं की हा मूल गायक आहे, ह्यांनी हे गाणं गायले. आणि ह्याच्या गाण्यावरती ओबामा आणि मिशेल ओबामा हे नाव. कोळी गीतांमध्ये सगळ्यात जास्त समावेश आहे तो एकवीरा आईच्या भक्तिपर गीतांचा. ही भक्तिपर गाणी जरी असली तरी त्यामधला उत्सवाचा भाव हा कधीच कमी होत नाही. ह्या सगळ्या गीतांचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही आस्तिक असा किंवा नास्तिक असा, ही गाणी तुम्हाला नाचायला भाग पाडतातच. ऐकूयात असंच एक भक्तिगीत. चांदन चांदन झाली रात, माझं अतिशय आवडतं गाणं. आणि हे गाणं तुमच्या समोर सादर करण्यासाठी येते आहे येस तुमची आमची सगळ्यांची लाडकी सावनी रवींद्र.
काही काही कोळी गीतं ही एवढी गाजलेली आहेत की आपल्याला कोळी गीतं म्हटली की आपल्या डोळ्यांसमोर हीच गाणी येतात हो. म्हणजे एकविरा आई, वादळ वारं सुटलं ग, पारू ग पारू. ह्यातलं अजून एक गाणं म्हणजे डोल डोलतय वाऱ्यावर. आजपर्यंत शाळेमधलं एकही गॅदरिंग असं नसेल की ज्यामध्ये हे गाणं वाजलं नाही. कोळी गीतं लागली की हे गाणं मस्ट आहे. मग ह्या मंचावर नाही होणार असं कसं होईल? ऐकूयात कोळी गीत डोल डोलतय वाऱ्यावर. आणि हे गाणं आपल्या समोर सादर करण्यासाठी येतो आहे जयदीप. हैया हो हैया हो हैया हो हैया हो हैया हो हैया डोल डोलते वाऱ्यावर बाय माझी डोल डोलते वाऱ्यावर डोल डोलते वाऱ्यावर बाय माझी डोल डोलते वाऱ्यावर खंडोबाराया पडतय मी पाया तुझे भेटीला हानी नौकेला खंडोबाराया पडतय मी पाया तुझे भेटीला हानी नौकेला डोल डोलतय वाऱ्यावर बाय माझी डोल डोलतय वाऱ्यावर हैया हो हैया हो हैया हो हैया हो हैया हो हैया हो डोंगरची माऊली कोल्यांची सावली दर्यात कोल्यांचे हाकेला धावली डोंगरची माऊली कोल्यांची सावली दर्यात कोल्यांचे हाकेला धावली डोल डोलतय वाऱ्यावर बाय माझी डोल डोलतय वाऱ्यावर पुनवेचा चांद कसा डोंगराला आयलाय गो पुनवेचा चांद कसा डोंगराला आयलाय वो जयदीप काय मस्त गायलास तू. आणि तुम्ही पण सगळ्यांनी काय कमाल केली आहे. इनफॅक्ट पूर्णच वाद्यवृंद इतका सुंदर दिमाखात वाजवत होता. क्या बात आहे. खूपच मजा आली. मला इथे असं वाटतं की सर इथे आलेत त्यामुळे आपण जरा अजून चार्ज अप झालो आहोत सगळे. पण श्रीकांतजी काय वाटत होतं? खूप खूप छान गायलास. आणि मला असं वाटतंय की ह्या गाण्याचं पुनर्जन्म झालंय आज. वा वा वा. आणि तो क्रेडिट मी आपल्या मास्तर येस येस अविनाशजींना देईन मी. कारण ज्या पद्धतीने त्यांनी ते हार्मनी कोरसचं आणि तुझं ते इंट्रो तर आलाप, वा वा. आता
बहुतेक मी माझ्या शो मध्ये घेईन मी हे सगळं. पण या मंचावर माझी एक आठवण नेहमी राहील की काहीतरी वेगळं ऐकायला मिळालं मला आज वा. माझ्या गाण्याचं. अँड हॅट्स ऑफ टू यू. थँक्यू Keep थँक्यू singing. थँक्यू. अवित, आता मला तुझ्याकडे यायचंय. काय अशी तू जादू केलीस रे? म्हणजे मला असं वाटतं की सामान्य प्रेक्षक जे आहेत ज्यांना संगीताला फार नाही कळत त्यांना तू जरा समजावून सांग की तू केलंस काय नक्की. मी काय केलं ते पण सांगतो आणि का केलं ते पण सांगतो. आधी का केलं ते सांगतो. बरं. आपल्या प्रत्येक मैफिलच्या एपिसोडमध्ये काही ना काहीतरी वेगळं आपण करत असतो. तर हा आपला आज कोळी गीतांचा आपला आजचा एपिसोड आहे आणि माझा जो असिस्टंट आहे जो परकशन्सवरती आहे तर तो कोळी आहे आणि मी काहीच केलं नव्हतं ह्याच्यामध्ये. तर मी रिहर्सलला निघालो तो गाडीची किल्ली गायब, चेकबुक गायब, सगळ्या गोष्टी माझ्या गेलेल्या तिकडे आणि हा आदळापट करतोय तिकडे संतोष आमचा. अच्छा. मग मी त्याला म्हटलं की एक मिनटं काय एकदा तू सांग काय काय झालं. तो म्हटला की आमची गाणी आहेत तुम्ही काहीच केलं नाही त्याच्यामध्ये. आ, म्हटलं बस सॉरी बाबा मी काहीतरी करतो अरेंजमेंट. आणि मग वा वा वा. यार आणि म्हणून खरं तर काहीतरी म्हणजे क्रिएटिव्हिटी काहीतरी करायला पाहिजे. आणि मग आमची ही बॅकिंग व्होकलची टीम मला असं वाटतं की त्या काळामध्ये ते गाणं एक पारंपरिक पद्धतीने ऑफकोर्स रेकॉर्ड केलं गेलं होतं पण नवीन सादरीकरणामध्ये त्याच्यामध्ये काही हार्मनीज आहेत आणि आमचे सगळे हे टॅलेंटेड वाद्यवृंद आहेत. सो मला असं वाटतं की हे सगळेजण इतके इन्स्पायर करतात. सो त्याच्यामध्ये काही हार्मनीज काही ॲडेड कॉर्ड्स ज्या आल्या त्याच्यामुळे ती गोष्ट एकदम अनएक्सपेक्टेडली आली की आपल्याला खूप जास्त आनंद देऊन जाते. खरं. तसा तो एक थोडासा कंटेम्पररी टच त्या गाण्याला होता जो बॅकिंग व्होकल्समधनं दिला आणि त्यातनं एक शेड बदलली गाण्याची पूर्ण. तू ते कसं केलं ते पण सांगणार होतास ना. सो ओरिजिनल गाणं कसं आहे त्याची चाल अशी की डोले डोलते वाऱ्या बाई माझे डोले डोलते पण त्याचं आता एक रिप्राईज वर्षन हार्मोनाइज 1 2 3 अँड एक ना वेगळाच कलर बनून जातो त्या येस गाण्याचा. येस 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 येस. आणि त्यानंतर परत आपण ओरिजिनल गाण्यावरती येतोच. पण मला असं वाटतं की हे करत असताना ना ओरिजिनल गाण्याचा जो एक्सप्रेशन आणि फील आहे ना त्याला कुठे धक्का लागून नाही द्यायचा. ही गोष्ट एक कायम जपायला लागते Correct. की तो कलर तोच ठेवून त्याच्यात फक्त एक वेगळी छटा आपण भरायची असते. क्या बात आहे अवित. थँक्यू सो मच तू इथे आहेस. त्यामुळे आम्हाला असं काय काय वेगवेगळ्या फ्लेवर्स वेगवेगळ्या गोष्टी इथे ऐकायला मिळतात गाण्यामध्ये. आणि सर तुम्ही इथे आहात आणि गाणं तुमच्या तोंडून ऐकलं नाही तर कसं चालेल. 2 ओळी तरी आमच्यासाठी झाल्याच पाहिजेत. पण एक छोटीशी आठवण ह्या गाण्याचं आहे. प्लीज. आठवण अशी आहे की त्यावेळी आम्ही लाईव्ह करायचो रेकॉर्डिंग. अनिलजी आहे तिकडे, अनिलजींना माहिती आहे, तो स्वतः साक्षीदार आहे या गाण्याचं. आणि हे गाणं सकाळी 3 वाजता डब केलं गेलं त्याला माहिती आहे. खरं आहे ते गाणं 3 वाजता रेकॉर्ड करून पण इतकं अजरामर झालेलं आहे की कोणालाही पत्ता लागत नाही ह्या गोष्टीचा की ते किती वाजता शूट झालंय. तसं इन्व्हॉल्वमेंट होतं आमचं त्याच्यात. आणि प्रत्येक ट्रॅक रेकॉर्डिंगला आम्ही सिंगर्स वगैरे पण असायचो आणि आम्हाला ते एक फील आधीच ते इनबिल्ड करून घ्यायचो आम्ही. कारण ते गाताना शब्द ते उच्चार वजन सगळं एकदम परफेक्ट होऊन जातं मग. करेक्ट आहे. सो अभी सर हो जाए. हैया हो हैया हो हैया हो
थँक्यू सो मच श्रीकांत सर. असंच आम्ही तुम्हाला अजून खूप त्रास देणार आहोत, सारखं तुम्हाला गायला लावणार आहोत. नो प्रॉब्लेम. गायलाच आलो इकडे आणि काहीतरी वेगळं आज मी गायलं. मला खूप आनंद झाला. अँड थँक्स टू ऑल दिस वंडरफुल म्युझिशियन्स अँड माय मास्टर. ते काय आहे मी नंतर सांगेन परत. बरं. थँक्यू सर. Thank you प्लीज so तुम्ही much. स्थानापन्न व्हा. आणि जयदीप, थँक्यू सो मच. थँक्स लॉट. थँक्यू. चला तर मग आता वळूया आपल्या पुढच्या परफॉर्मन्सकडे. मंडळी, कोळी लोकांचे सण समारंभ हे काही विशेषच असतात. समारंभ कुठलाही असो, जल्लोष महत्वाचा हे त्यांचं तत्व असतं. म्हणजे लग्न असू दे किंवा हळद असू दे, खरं तर लग्नापेक्षाही जास्त उत्साह हळदीमध्येच असतो. सगळे हळदीमध्ये अगदी बुडून गेलेले असतात. त्या दिवशी कोळीवाड्याच्या आजूबाजूनी जरी जात असलो तरी आपण हळदीमध्ये माखून जाऊ, एवढा तो जल्लोष असतो. ह्याच जल्लोषाचं गाणं आता इथे सादर होणार आहे. टाइमपास या चित्रपटामधील गुरु ठाकूर यांनी लिहिलेलं, चिनार महेश यांनी संगीतबद्ध केलेलं गाणं. ही पोलीस साजूक
तुपात लिहिला मोहराचा लागला नाद. क्या बात आहे ब्रह्मानंदा. खूप 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 मस्त झालं तुझं गाणं. असं वाटत होते मी खरंच ते रेकॉर्ड ऐकतेय. आणि तुला पुढच्या सगळ्या गाण्यांसाठी खूप खूप शुभेच्छा. अजून छान छान गाणी आम्हाला तुझ्याकडून ऐकायची. थँक्यू. थँक्यू. श्रीकांतजी, फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच की तुम्ही ह्या मैफिलीची इतकी छान शोभा वाढवताय. पण मला राहून राहून एक खूप मोठा प्रश्न असा आहे की श्रीकांत नारायण म्हणजे साधारणतः साऊथ इंडियन वाटणारं नाव, त्यात तो माणूसही साऊथ इंडियन. आणि आता समीकरण असं झालंय की कोळी गीतांचा आवाज म्हणजे इक्वल्स टू श्रीकांत नारायण. तर एकतर हे कसं घडून आलं त्याची एक काही खास आठवण तुमच्याकडे असली तर मला ती नक्की ऐकून घ्यायची आहे. ह्याची आठवण अशी आहे की जे गाणं तर भरपूर हिट झालं आणि लोकांना तरी पण कळत नव्हतं की हा नेमका हा श्रीकांत नारायण कोण आहे. हा नक्की कोळी आहे का मराठी आहे का हे हा मद्रासी आहे. पण नंतर एकदा आम्ही कार्यक्रम वगैरे करायला सुरू केलं तेव्हा लोकांना कळलं हा अरे हा श्रीकांत नारायण आहे. अच्छा. नंतर मी त्यांना कळलं की तरी पण ते मराठीमध्येच बोलायचे माझ्या येऊन. खूप वर्ष गेल्यानंतर मग त्यांना ते कळलं की हा एक साऊथ इंडियन आहे आणि अमराठी असून तो एवढं चांगलं मराठी बोलतो आणि मराठी गाणी पण गातो. अच्छा. पण मला नेहमी असा प्रश्न पडतो की ऑफकोर्स तुमचं मराठी खूपच शुद्ध आणि मस्त आहे आणि इतकी सफाईदारपणे तुम्ही उत्तरं देताय. पण तेवढंच तुमचं ऑफकोर्स तुमची मदर टंग तमिळ आहे का चांगलं. आणि एक वियर्ड रिक्वेस्ट आहे माझी. आय डोंट नो इफ इट बी फन फॉर यू ऑर नो, बट मी हाय कोळी जर तमिळमध्ये गायचं असेल तर तुम्ही गाऊ शकाल का. म्हणजे मी हाय कोळीला काय बोलतात तमिळमध्ये. मी हाय कोली तमिळमध्ये नाही गाऊ शकत कारण त्याची जी शब्दाची हे आहे ते खूप ह्याच्यापेक्षा जास्त वळण आहे त्याला. अच्छा. ळ आहे कारण आम्ही तमिळ बोलतो ना, तर ळ आणि ळ मला ते त्रास होत नाही कधी. पण मी हाय कोली म्हणजे नान और कोळी. कोळी तर कोळीच राहणार असं. अच्छा. हा. पण कसं कसं मला 1-2 लाईन करा ना ट्राय वगैरे. नानोर कोळी सोरिल्या डोली इद मुंबई ओडकी नारी मीन वरत तिन्नर अम्मा सिक्रम वांगोडी. सर ऍक्च्युली तुम्ही काही गायलं असतं तरी आम्हाला कळलं नसतं. मी जे गायलोय ना मला पण कळलेलं नाहीये पण मी असं गायलं. पण मी एक मूल असं सांगतो की मी हाय कोली सोरिल्या डोली. पण मी असं रिक्वेस्ट केलं की तुम्ही लोक लवकर या आणि आपण मासे खाऊया अरे वा 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 ह्या भाषेत म्हणलो. वा 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 वा. किती छान. मला असं वाटतं की एक कलाकार असतो त्याच्या कलेला कुठल्याही भाषेचं बंधन नसतं. तसं ऑफकोर्स सरांकडे आम्ही एक पटकन चॅलेंज टाकलं आणि ते झटकन त्यांनी झेललं आणि इथे इतकं सुंदर तमिळ मी हाय कोली आपल्याला ह्या रंगमंचावर ऐकायला मिळालं. मला एक सांगा की कोळी गीतं असतात ना त्याच्यात म्हणजे कुठल्याही जगातल्या प्रसंगावर त्यांच्याकडे गाणं असतं. तर म्हणजे असा कुठला वियर्ड प्रसंग आहे का ज्याच्यावर त्यांनी गाणं बनवलेलं असेल. म्हणजे एक प्रसंग मला आठवत आहे. लग्न म्हणजे कसं एक मुलाचं आणि मुलीचं हे नॅचरल. ओके. मास्यांचं लग्न हे एक नवीन त्यांनी एक लोकांपुढे आणलं आणि एवढं मला आधी ते शब्द कळेना का. मला हे काय आहे ऍक्च्युली. अरे हे माहिती नाही आपल्या जेवढे आम्ही मासे खातो त्यांचं लग्न ठरवलं तर काय होईल. अरे हाऊ क्यूट इज दॅट. ते एक झलक मी फक्त गाऊन दाखवतो. हो प्लीज. हे शिंगाला नवरा झैलय गो कोलपी नवरी झैली ग बाय. शिंगाला नवरा झैलय गो कोलपी नवरी झैली ग बाय. शिंगाला नवरा झैलय गो कोलपी नवरी झैली ग बाय. सर्गात आता सजलय गो भोलू झैली करवली भोलू झैली करवली. चिंबोऱ्यात आता नाचतैर वाकटी निघाली करवली वाकटी निघाली करवली. दारू बेऊन शिंदी उठा परलय र
परलय मंगले दारा गबाय शिंगाला नवरा सैलय गो कोलबी नवरी सैली गवाय शिंगाला नवरा सैलय गो कोलबी नवरी सैली गवाय. वा 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 वा. हा एक प्रकार माझं एकदम मी पण खूप आश्चर्य झालं मला पण हे पण आणि एक नवीन प्रकार लोकांसमोर त्यांनी एक ट्रेंड त्यांनी चेंज केला वेसावकरांनी. आणि जेव्हा आपलं पारंपरिक कोळी गीतं तुम्ही ऐकतात HMVचं वगैरे तेव्हा फक्त इन्स्ट्रुमेंट्स खूप कमी होतो तेव्हा क्लॅरनाईट शेहनाई आणि ढोलकीमध्ये ते आणि ढोल या 4 किंवा 5 इन्स्ट्रुमेंटमध्ये त्यांनी ते रेकॉर्ड करायचे. पण ह्या लोकांनी ते ट्रेंड चेंज केलं. त्यांनी भरपूर त्यांनी एवढे अकॉस्टिक इन्स्ट्रुमेंट्स ब्रास यूज केलं त्याच्यात मेंडलिन यूज केलं त्यांनी कीबोर्ड्स यूज केला फ्लूट यूज केला ढोल किंवा ऑक्टोपॅड हे सगळं त्यांनी एक म्युझिकचं एक ट्रेंड त्यांनी बदलला म्हणून हे लोकांना आवडायला लागलं का काहीतरी नवीन आम्ही ऐकतोय. खरंय खरंय. अनेक लोकांना हे नाही माहितीये की तुमचं नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये आहे. तर ते कशासाठी आहे म्हणजे काय? मी रफी साहेबांचा मोठा फॅन आहे. आम्ही एक कार्यक्रम करत होतो फिर रफी. भरपूर त्याची एवढी पब्लिसिटी झालेली आणि प्रत्येक वर्ष आता सलग 12 वर्ष आम्ही हे करतोय शो. तर त्या बॅनरच्या अंडर आम्ही एक कार्यक्रम प्लॅन केला 12 तासाचा. फक्त हे सिद्ध करायला नाही. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स आम्ही ते हे पण नाही अप्रोच पण नाही केलं त्यांना की तुम्ही येऊन तुम्ही ते बघा आणि ते तुम्ही रेकॉर्ड करा म्हणून. हे फक्त पॅशन होती माझी एक. आणि मी त्या कार्यक्रमात सगळे जेवढे लिरिसिस्ट जेवढे सिंगर्स जेवढे लेसर नोन लिरिसिस्ट ॲक्टर्स ह्या लोकांचं सगळ्यांचं गाणं मी घेऊ शकलो. आणि प्री इंडिपेंडन्स पास्ट इंडिपेंडन्स आणि 101 गाण्यांचा हा गुलदस्ता होता. आणि मला आनंद ह्या गोष्टीची आहे की आपले जे मास्टरकडे बसले आहेत ना अविनाशजी त्यांनी तो 12 तास त्यांनी माझा साथ दिलाय. वा. खरं म्हणजे माझं लिम्का बुक रेकॉर्ड्स मी सगळं ह्यांना डेडिकेट करतो कारण ह्यांनी सगळं ते अरेंजमेंट रिहर्सल सगळं ह्यांनी आणि खूप खूप प्रतिसाद दिला. अविनाश 12 तास तिकडनं हल्ला नाही स्टेजवरनं. वा. सो आय गिव्ह क्रेडिट टू हिम फॉर द अँड द एंटायर टीम हु वॉज सपोर्टिंग मी इन दॅट डे. वा वा वा. हे सगळं तो आमच्यापर्यंत येऊच देत असं नाही ऍक्च्युअली. इट वॉज डिसेंबर 24, 2012. ओके ओके ओके. श्रीकांत ॲक्च्युली रफी साहेबांना जितका तू मानतोस आम्ही सगळेच तितके मानतो. आणि खऱ्या अर्थाने आपण लहानपणापासूनच त्यांची गाणी ऐकत मोठे झालेलो असतो. आणि ती गाणी ज्या प्रकारे सादर तू केलीस तुला खरंच सलाम त्यासाठी. कारण की 12 तास सलग गाणं कारण की वादन ह्याच्यामध्ये कधी कधी आम्ही थोडे काही पीसेस ऑल्टर करत होतो पण सगळी गाणी 12 तास सातत्याने गाणं आणि तितक्याच सुरेलपणाने गाणं. प्रत्येक मूडचं आम्ही घेतलेलं. एव्हरी भजन एव्हरी फरियादवाले गाणे रोमॅन्टिक क्लासिकल सगळं सगळं जेवढं काय असेल ते तेवढं आम्ही एका ह्याच्यात एक ते म्हणून बोललो मी एक गुलदस्ता बनवून आम्ही ते पेश केलं लोकांसमोर. वा 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 वा. कॉंग्रॅच्युलेशन तुला पण. थँक्यू क्रांती. आम्ही एक गाणं रेकॉर्ड केलं आहे एका प्रोडक्शन महोत्सव एंटरटेनमेंट या प्रोडक्शनसाठी. आणि एवढं छान अविनाशजींनी त्याला संगीत दिलं आहे आणि अनुराधा राजक्षदक्ष ह्यांनी ते गाणं लिहिलं आहे. अँड एकदा मला अवीचं मेसेज आला व्हॉट्सअप प्लीज कॉल मी अर्जंटली म्हणून. मला क्या कर रहा है शाम को तू ये माझ्या सिटिंग रूमला ये आपण काहीतरी मी हे केलं आहे आपण बघूया तुझा आवाजात कसं वाटतंय ते. अशी हे सुरुवात झालं. मला अशी एक इच्छा आहे आज अवी पण आहे इकडे आणि चांगले ऐकणारे लोक आहे इकडे त्यांना फक्त 1-2 ओळ माझी इच्छा आहे की मी ऐकू त्यांना.
कशी कोण जाणे मनातील गाणे होऊन आलीस तू श्वासात रुजनी बहरून आले झाले मनाचे ऋतू वाटे जन्म नवा कळलो मीच मला वाटे जन्म नवा कळलो मीच मला सांगू कसे हे तुला सांगना 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 कशी कोण जाणे मनातील गाणी होऊन आलीस तू श्वासात रुजनी बहरून आले झाले सुखाचे ऋतू वाटे जन्म नवा कळलो मीच मला वाटे जन्म नवा कळलो मीच मला सांगू कसे हे तुला सांगना 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 Woo! वा 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 अविता त्या गाण्याला तुझी छाप आहे हं. तुझा आत्मा आहे या गाण्यात यु नो इट्स व्हेरी यू दिस सॉन्ग. थँक्स. ॲक्च्युली मी हे गाणं त्याच्यासाठी अशासाठी बनवलं की श्रीकांतचं जे नेचर आहे ना तो इतका सॉफ्ट आहे बाय नेचर आणि ही इज ऑलवेज स्माइलिंग अँड पॉझिटिव्ह. सो त्याच्यासाठी हे गाणं त्याच्या पर्सनॅलिटीसाठी खरं तर हे गाणं आहे खरं जे मी खूप मनापासून त्याच्यासाठी बनवलं. वा वा नाही थँक्यू व्हेरी मच अवी अँड आय वुड नॉट कॉल यू अवी टुडे आय विल कॉल यू आर माय मास्टर हिअर. Thank you very much and thank you once again क्रांतीजी for mentioning this आणि मला एक संधी दिली. बरं श्रीकांतजी आता आपल्या गप्पा तर मारून झाल्या आहेत आता आपल्याला काही खेळ खेळायचे आहेत आणि त्यामधला सगळे जे इथे गेस्ट येतात त्यांचा सगळ्यात आवडता गेम जो आहे तो आहे फिरकी. माझी फिरकी घेणार आहात का तुम्ही? नाही. ना? अच्छा आता मराठी जोक पण मारतायत सर. वेल सो ही मैफिलची फिरकी आहे आणि मी जेव्हा स्टार्ट म्हणणार तेव्हा ही फिरकी फिरणार आणि जेव्हा तुम्ही स्टॉप म्हणणार तेव्हा ती थांबणार. वेल ही जेव्हा फिरणार तेव्हा जेव्हा तुम्ही स्टॉप म्हणणार त्याच्या मागे रफी साहेबांच्या काही सिनेमांची नावं आहेत आणि त्यांच्या त्या सिनेमातली गाणी तुम्हाला म्हणायची आहेत बिकॉज तुम्ही रफी साहेबांचे एवढे मोठे फॅन आहात. सो दिस इज द चॅलेंज फॉर यू. सो लेट्स स्टार्ट. Yes. स्टार्ट. Stop. येते मला असं वाटतं आपण पुढचं बघूया. कुठल्या सिनेमाचं नाव येत आहे. स्टार्ट. आता मी स्क्रीनकडे बघत नाही मी इकडे पुढे बघून स्टॉप. ओके. स्टॉप. काला बाजार. अरे वा. हो 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 खोया खोयाच्या खुला आसमान आँखों सारी रात जाएगी तुमको भी कैसे नींद
बीत जाएगी, तुमको भी कैसे नींद आएगी, ओ खोया खोया जान. वा बघूया पुढचा कुठला सिनेमा येतोय. स्टार्ट. स्टॉप. कश्मीर की कली. ये चांद सा रोशन चेहरा, जुल्फों का रंग सुनहरा, ये झील से नीली आंखें, कोई राज है इनमें गहरा. तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया. ये चांद सा रोशन चेहरा, जुल्फों का रंग सुनहरा, ये झील से नीली आंखें, कोई राज है इनमें गहरा. तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया. थँक्यू सो मच. बघूया पुढचा सिनेमा कुठला येतोय. स्टार्ट. स्टॉप. दुलारी. सुहानी रात ढल चुकी, ना जाने तुम कब आओगे. सुहानी रात ढल चुकी, ना जाने तुम कब आओगे. जहाँ की रुत बदल चुकी, ना जाने तुम कब आओगे. सुहानी रात ढल चुकी, ना जाने तुम कब आओगे. वा 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 वा. बघूया पुढचा सिनेमा कुठला येतोय. स्टार्ट. स्टॉप.
एक अतिशय मला असं आज वाटतं- मी हेच बोलणार आहे. हे गाणं जेव्हा गात होतो मी, आता माझ्या डोक्यात एक आलं की महफिल जो मिल गए हैं तो सारा जहां मिल गया. वा वा वा, थँक्यू. आज ह्या मंचावर एकाहून एक बहारदार गाणी सादर झालेली आहेत, पण आजच्या ह्या मैफिलीला खरी बहार आणली ती आपल्या प्रमुख पाहुण्यांनी. आज तुम्ही इकडे आलात आणि ह्या मंचाची शोभा वाढवली. तुमच्यामुळे ह्या मैफिलीला एक झळाळी मिळाली, एक वेगळीच शाईन आली. मी आता अविनाशजींना विचारू इच्छिते की तुम्हाला सर्वात जास्त यांचं कोणतं गाणं आवडलं? खरं तर श्रीकांत, तू सगळीच गाणी आज कमाल सादर केलीस यार. पण मला वाटतं की मराठी नसूनही तू इतकी सुंदर कोळी गीतं आम्हाला दिलीस, म्हणून तुझी जी कोळी गीते तू आज 2 गायलीस त्याच्यासाठी सलाम. क्या बात आहे. श्रीकांतजी, तुमच्या ह्या शायनिंग परफॉर्मन्ससाठी तुम्हाला एक छोटीशी भेट द्यायची आहे. मी तुम्हाला मंचावर यायची विनंती करते. तुम्ही आणलेल्या ह्या शाईनमुळे पॅराशूट जॅस्मिन कडून आहे हे सुंदर गिफ्ट हॅम्पर. पॅराशूट जॅस्मिन तर्फे आता केसांवर लव दाखवा, शाईन जागवा. पॅराशूट जॅस्मिन सोबत. थँक्यू थँक्यू सो मच क्रांतीजी. अँड वन्स अगेन खूप खूप आभार झी मराठी, झी युवा अँड महफिल. मी फक्त 1-2 ओळी हिंदीमध्ये महफिलसाठी मला काहीतरी सांगायचं आहे. प्लीज. ह्या टायटलवरती. अक्सर महफिल से जाते समय हम कहते हैं कि जिंदा रहेंगे तो फिर मिलेंगे. अक्सर महफिल से जाते समय हम कहते हैं कि जिंदा रहेंगे तो फिर मिलेंगे, लेकिन आज मैं आप सबसे यही कहना चाहूँगा कि आप मिलते रहेंगे तो हम जिंदा रहेंगे. ओह, क्या बात है, क्या बात है, क्या बात है, क्या बात. थँक्यू वन्स अगेन. थँक्यू थँक्यू सो व्हेरी मच. मच. आणि आजचा शो खूपच छान झाला. ही महफिल खूप रंगली आणि आम्ही तुम्हाला असं नाही सोडणार आहोत. माझी खरंच आणि आम्हा सगळ्यांची खूप इच्छा आहे की तुम्ही पुन्हा पुन्हा या महफिलीचा भाग बनण्यासाठी नक्की यावं. धन्यवाद सर. थँक्यू थँक्यू Thank you. थँक्यू सो मच. आठवड्यागणिक ही महफिल अजून अजून रंगत चालली आहे. तुमचा इतका सुंदर प्रतिसाद आम्हाला मिळतोय. जसं श्रीकांतजी आत्ताच सांगून गेले, आप मिलते रहेंगे तो हम जिंदा रहेंगे. तर भेटूया पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम महफिल.